नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावर सर्वांचं मनस्वी स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे आज आपल्यासमोर स्पर्धा परीक्षेचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र हा विषय शिकवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेला अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमचा स्कोर कमी करण्यामध्ये हा विषय महत्त्वाची भूमिका बजावतो। आणि म्हणून अर्थशास्त्र असं जर नाव आपण काढलं तर आपण क्लिष्ट असणारा विषय म्हणतो, पण या अर्थशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना जर आपण अभ्यासल्या तर अर्थशास्त्र हा विषय गणितासारखे मार्क देऊन जातो। आता अर्थशास्त्रासाठी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कुठलं पुस्तक रेफर करावं असं जर तुम्ही विचारत असाल तर बघा, एक आहे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे ना, खूप महत्त्वाचं आहे किंवा चांगलं आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन देसले सरांचं पुस्तक सुद्धा खूप चांगलं आहे। या दोन्ही पुस्तकाचा जर तुम्ही अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेला तुमचा मार्क जात नाही आहे ना। आणि म्हणून या पद्धतीनं आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट काय की तुम्ही राज्यसेवा करताय, तुम्ही कंबाईनची परीक्षा देताय तर प्रीला 15 प्रश्न असतात आणि मेन्सला STIला अगदी 50 ते 55 मार्काचं वेटेज या अर्थशास्त्राला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय, खूप जास्तीचं वेटेज आहे। आणि तुम्ही UPSCची जर तयारी करत असाल तर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र घेता येत आहे। मी सुरुवातीला सांगितलं आहे की गणितासारखा हा स्कोरिंगचा विषय आहे पण विद्यार्थ्यांना अवघड वाटतो। आणि म्हणून चला तर आपण आज अर्थशास्त्र या विषयातली जे काही सुरुवातीचा प्रास्ताविक भाग आहे हा आपल्याला आज पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, तर या अर्थशास्त्राची प्रस्तावना पाहत असताना पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा। काय लक्षात ठेवायचं की आपण अर्थशास्त्र असा जर विषयाचा संदर्भ सांगितला किंवा अर्थशास्त्र या विषयाचा संदर्भ जर समजा किंवा त्याची वाच्यता केली तर आपल्याला अर्थशास्त्र हा विषय खरं तर हा सामाजिक शास्त्रातला विषय आहे ना। आता मग या सामाजिक शास्त्रात काय येतंय तर या सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र येतंय, या सामाजिक शास्त्रामध्ये समाजशास्त्र येतंय आहे ना, या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास येतंय, या सामाजिक शास्त्रामध्ये राज्यघटना येते किंवा नागरिक शास्त्र येते, या सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल सुद्धा येते। माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची काय आहे तर एक शाखा आहे। आता या सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो। कशाचा अभ्यास? सामाजिक शास्त्रामध्ये। हो का, हे सामाजिक शास्त्र आहे। या सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, पण अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तनाबरोबर त्याच्या आर्थिक बाजूचा सुद्धा अभ्यास केला जातो है ना। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आर्थिक बाजू अतिशय महत्त्वाची आहे। त्याच्या पुढे जाऊन की या अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये एका अर्थतज्ञाने व्याख्या केली आहे। कोण होते ते तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कोण बघा, तर हे होते PA सॅम्युएल्सन है ना। कुठले होते PA सॅम्युएल्सन साहेब तर अमेरिकेचे होते है ना। कुठले होते बघा, अमेरिकेचे होते। आणि त्यांनी काय सांगितलंय तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ PA सॅम्युएल्सन यांनी सांगितलंय की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी आहे। खूप महत्त्वाची व्याख्या केली आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला काय की अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी आहे अशी व्याख्या जर कोणी केली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आहे PA सॅम्युएल्सन। कुठल्या देशाचे होते? अमेरिकेचे होते। आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा की यांना या PA सॅम्युएल्सन यांना 1970 मध्ये अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं है ना। हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे। अमेरिकन अर्थतज्ञांनी व्याख्या केली आहे
अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्राची सम्राज्ञी, अशी व्याख्या या PA सॅम्युअल्सन साहेबांनी केली आहे. आणि म्हणून या पद्धतीनं तुम्हाला हा सुरुवातीचा जो प्रास्ताविक बेस आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन की कोणत्याही देशाच्या, बघा, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन या अर्थशास्त्रामध्ये केले जाते, है ना. अर्थव्यवस्थेचं वर्णन केलं जातंय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अर्थ म्हणजे पैसा, है ना. अर्थ म्हणजे पैसा, मुद्रा किंवा चलन होय, है ना. आता पूर्वीच्या काळी जर तुम्ही विचार केला तर हे जे काही चलन होतं, है ना, पूर्वीचं चलन वेगवेगळं होतं. अगदी सोन्यापासून चलन बनवायचं. पण आता आपलं जर भारतीय चलन कोणतं असं जर विचारलं तर बघा, भारतीय चलन आहे रुपया. रुपया, 1 रुपया, आहे ना, हे चलन आहे. आंतरराष्ट्रीय चलन कोणतं असं जर विचारलं तर डॉलर आहे. आणि भारतीय चलन कोणतं तर रुपया. आता इथं अजून एक गोष्ट बघा, काय की हे भारताचं मूळ चलन आहे. 1 रुपयाची नोट बंद झाली का? नाही झाली, कधीच नाही बंद होणार. आणि इथं एक गोष्ट अजून लक्षात ठेवायचं, जर तुम्ही 1 रुपयाची नोट काढली तर या नोटवर कुणाची सही असते तर वित्त सचिवाची सही असते. विद्यार्थी मित्रांनो, वित्त सचिवाची. आणि त्या 1 रुपयाच्या नोटवर लिहिलेलं नसतंय मैं धारक को 1 रुपये देने का वचन देता हो, कारण ते मूळ चलन आहे, बदलणारं नाही. अलग लक्षात. आणि तुम्ही 2 रुपयाची नोट काढा, तुम्ही 5 रुपयाची नोट काढा, तुम्ही 10ची नोट काढा, तुम्ही 20 रुपयाची नोट काढा, तुम्ही 50ची नोट काढा, तुम्ही 100ची काढा, 200ची काढा, 500ची काढा किंवा 2000ची काढा, तर त्या सगळ्या नोटवर लिहिलेलं असतंय मैं धारक को 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500, 1000 रुपये और 2000 रुपये देने का वचन देता हो. सही करून दिवलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की 2 रुपयापासून 2000च्या नोटवर सही कोणाची, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर सही कोणाची बघा, तर RBIच्या गव्हर्नरची, है ना. कोण आहेत सध्या तर शक्तिकांत दास आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं सध्याचं चलन आहे, पण पूर्वीचं चलन मात्र वेगवेगळं होतं. अर्थ म्हणजे पैसा, है ना. पैसा असेल तर माणसाला किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो, जर पैसा नसेल तर माणसाला किंमत नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला जातो. आता खरं तर चलन हा विषय केंद्र सूचितला विषय आहे ना, केंद्र सूचितला विषय आहे. आता मागं नोटा बंद झाल्या, 1000ची नोट बंद झाली, पहा 2000ची नवीन आली. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटा बंद झाल्या, आहे ना. जुन्या नोटा बदलल्या, 500ची नोट बदलली, 2000ची नोट अस्तित्वात आली. आता RBI कितीपर्यंतची नोट काढू शकते तर 10,000ची नोट काढू शकते, आहे ना, 10,000ची. आणि नाणे जे काही आहे तर 1000 रुपयाचं नाणं सुद्धा काढू शकते. तो अधिकार कुणाला आहे तर RBIला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अर्थ म्हणजे पैसा, मुद्रा किंवा चलन होय. लक्षात राहील. 1 रुपयाच्या नोटावर वित्त सचिवाची सही, 2 रुपयापासून 2000च्या नोटावर RBIच्या गव्हर्नरची सही, आहे ना. सही करून आपल्याला दिलेलं आहे काय धरा म्हणून, आहे ना. सही नसेल तर त्या नोटाला किंमत आहे का? नाही. खेळण्याचं ज्या नोटा असतात ना खेळण्यातल्या, तशी अवस्था आहे त्याची. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं. आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय बघा की अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स म्हणतात, आहे ना. आता खरं तर हा शब्द ओकोनोमिया या ग्रीक शब्दापासून आलेला आहे, है ना. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ह्याचा अर्थ काय होता शब्दशः तर घरगुती व्यवस्थापन करणे म्हणजे अर्थशास्त्र, असा शब्दशः अर्थ होता बरं ह्याचा. अलग लक्षात. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की पूर्वी अर्थशास्त्राला काय म्हणलं जायचं बघा तर पॉलिटिकल इकॉनॉमिक्स, म्हणजे राजकीय अर्थशास्त्र असं पूर्वी म्हणलं जायचं, आहे ना. राजकीय अर्थशास्त्र असंच म्हणलं जायचं. पण 19व्या शतकापासून मात्र बघा, 19व्या शतकापासून मात्र स्वतंत्र अर्थशास्त्र, आहे ना, इकॉनॉमिक सायन्स
ही संज्ञा मात्र आता वापरली जाते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की पूर्वी राजकीय अर्थशास्त्र, पण आता स्वतंत्र अर्थशास्त्राचा दर्जा 19व्या शतकापासून आपण दिलाय. आणि म्हणून अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये हा सुरुवातीचा बेस तुम्हाला या पद्धतीने सांगता आला पाहिजे. क्लिअर झालं? अर्थशास्त्राचा प्रास्ताविक भाग आपण संपवला. आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की अर्थशास्त्राच्या काही व्याख्या केल्यात. आता स्पर्धा परीक्षेला या व्याख्येवर प्रश्न विचारतात का? तर विचारतात. काय विचारतात? मग ही व्याख्या देतात आणि हे कोणाची व्याख्या म्हणतात, किंवा हा अर्थतज्ञ देतात आणि त्यांनी काय व्याख्या केली असा प्रश्न विचारतात, किंवा 2-4 पर्याय देतात आणि 2-4 व्याख्या देतात, किंवा असं म्हणतात की या अर्थतज्ञांनी ही व्याख्या लिहिली आहे, चुकीचं सांगा, बरोबर सांगा, असे प्रश्न परीक्षेला विचारतात. आणि म्हणून कशाला म्हणायचं अर्थशास्त्र, किंवा ह्याच्या व्याख्या काय आहेत? तर आपल्याला 4 व्याख्या विद्यार्थी मित्रांनो पाहायच्या आहेत. कोणत्या बघा? तर पहिली व्याख्या आहे ॲडम स्मिथची, आहे ना. पहिली व्याख्या कोणाची? तर ॲडम स्मिथची. आता कोण होते ॲडम स्मिथ साहेब? तर हे ॲडम स्मिथ साहेब आपण कोण असं जर विचारलं तर आपण काय म्हणतो की हे आहेत अर्थशास्त्राचे जनक आहेत, आहे ना. अर्थशास्त्राचे जनक आहेत. आणि ॲडम स्मिथनं व्याख्या केली आहे. काय म्हणतात ॲडम स्मिथ साहेब? तर बघा, संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. खूप सोपी व्याख्या आहे, पण परीक्षेला विचारतात बरं. काय विचारतात? की संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशी व्याख्या कोणी केली आहे? तर ॲडम स्मिथनं केली आहे ना. किंवा ॲडम स्मिथनं काय व्याख्या केली आहे? तर संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशी व्याख्या ॲडम स्मिथनं केली आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतरची व्याख्या कोणती पहा, तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. आता हे ब्रिटिश होते, आहे ना, ब्रिटिश अर्थतज्ञ आहेत बरं हे. आणि हे ॲडम स्मिथ मात्र स्कॉटिश अर्थतज्ञ आहेत, स्कॉटिश. ओके. तर दुसरी व्याख्या अल्फ्रेड मार्शलनं काय केली आहे? तर मानवाच्या भौतिक कल्याणाचे शास्त्र. बघा, मानवाच्या भौतिक कल्याणाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, आहे ना. आता भौतिक म्हणजे कशाला म्हणायचं? भौतिक. आता आपण म्हणतो बघा, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत मित्रांनो? मूलभूत गरजा. कुठल्या मूलभूत गरजा तुमच्या? तर बघा, आपल्या मूलभूत गरजा असतात अन्न, वस्त्र आणि निवारा. मग आपली मूलभूत गरज कोणती आहे, किंवा कुणाची ही मूलभूत गरज कुठली असेल? आपली मूलभूत गरज हे काही आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आहे ना. आणि मग भौतिक गरज कोणती आहे आपली असं जर विचारलं तुम्हाला, तर भौतिक गरज ही चैनीच्या वस्तू आहेत, आहे ना. चैनीच्या वस्तू. आता खरं तर ह्या सुद्धा वस्तू गरजेच्याच राहतात, पण ती भौतिक गरज आहे ना. आता मोबाईल भौतिक गरज आहे, अलग लक्षात. त्याच्या पुढे जाऊन एसी भौतिक गरज आहे, फॅन भौतिक गरज आहे, ट्यूबलाइट भौतिक गरज आहे ना. 4 व्हीलर भौतिक गरज आहे, 2 व्हीलर भौतिक गरज आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं काय व्याख्या केली आहे बघा. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी काय व्याख्या केली आहे? परीक्षेला विचारतात की डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी खालीलपैकी कुठली व्याख्या केली आहे असा जर प्रश्न विचारला, तर मानवाच्या भौतिक कल्याणाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, किंवा व्याख्या देतात आणि विचारतात की ही व्याख्या कोणाची आहे असं जर विचारलं तर या पद्धतीने उत्तर द्यायचं. बघा, अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहतोय आपण. पहिली व्याख्या ॲडम स्मिथची आहे आणि दुसरी व्याख्या डॉक्टर अल्फ्रेड मार्शलची आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, त्याच्यानंतरची व्याख्या आहे कोणाची? तर लियासेन रॉबिन्स. आता हे कुठले होते रॉबिन साहेब? तर हे सुद्धा इंग्लंडचेच होते, आहे ना, इंग्लंडचेच होते. मग यांनी काय व्याख्या केली आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा की गरजा आणि साधने, बघा गरजा आणि साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून, आहे ना,
गरजा आणि साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास आहे ना, करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आता माणसाच्या गरजा आहे ना, आता अनेक गरजा असतात माणसाच्या आहे ना, मूलभूत गरजा असतात, भौतिक गरजा असतात, आणि मग या गरजा भागवण्यासाठी आपण काही साधने वापरतो. कुणी नोकरी करत असेल, कुणी रोजगार करत असेल, कुणी व्यवसाय करत असेल आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की गरजा आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही आपण साधने वापरतो यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास आहे ना. गरजा पूर्ण करण्यासाठी आपण साधनं वापरतो, आपण काहीतरी व्यवसाय करतो, नोकरी करतो आहे ना, का घरी झोपून राहतो? नाही. दे रे हरी पलंगावरी कोणी देते का? आपल्याला देत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आपला प्रयत्न जर असेल तर या दोन्ही गोष्टी साध्य होतात, गरजा पूर्ण होतात. याच्यासाठी आपल्याला साधने निवडावी लागतात. आणि म्हणून खूप महत्वाची व्याख्या त्यांनी केली आहे. जर परीक्षेला प्रश्न विचारला ही व्याख्या देतात, आणि ही व्याख्या कोणाची असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर लियास अँड रॉबिनची ही व्याख्या आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 3 व्याख्या पाहिल्या आपण. आता त्याच्यानंतरची अतिशय महत्वाची व्याख्या आहे चौथी. ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये या अर्थशास्त्राची व्याख्या दिली आहे. काय म्हणते ही व्याख्या डिक्शनरीमध्ये? तर बघा डिक्शनरीमध्ये व्याख्या काय आहे, किंवा परीक्षेला तुम्हाला विचारतात की ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये अर्थशास्त्राची खालीलपैकी कुठली व्याख्या आहे, किंवा ही व्याख्या देतील आणि विचारतील की ही व्याख्या कुठं सापडते किंवा कोणाची व्याख्या आहे, असं जर विचारलं तर या डिक्शनरीमध्ये ही व्याख्या आहे. काय व्याख्या आहे अर्थशास्त्राची? तर पहा, विशिष्ट देशातील आहे ना किंवा प्रदेशातील आहे ना, कुठलाही देश किंवा प्रदेशातील उत्पादन आहे ना, उत्पादन, व्यापार आणि पैशाचा पुरवठा यामधील संबंध म्हणजे अर्थशास्त्र होय. खूप महत्वाची व्याख्या आहे बरं. बघा, विशिष्ट देशातील किंवा प्रदेशातील कुठले घटक? उत्पादन, व्यापार आणि पैशाचा पुरवठा यामधील संबंध म्हणजे अर्थशास्त्र. 4 व्याख्या विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला नेहमी विचारतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की या व्याख्या ज्याला कळाल्या त्याला अर्थशास्त्र कळालं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं अर्थशास्त्र कशाला म्हणायचं याच्या व्याख्या आपण खूप चांगल्या पद्धतीने दिल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. काय बघा, की काही पाश्चात्य अर्थतज्ञ आहेत किंवा परकीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. आता या लोकांनी किंवा पाश्चात्य अर्थतज्ञांनी सुद्धा काही व्याख्या केल्यात. आता काय व्याख्या केल्यात असं जर विचारलं तुम्हाला, आता व्याख्या तर बघितलेत आपण, पण परीक्षेला प्रश्न असा विचारतात की पाश्चात्य किंवा परकीय अर्थतज्ञ म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो है ना, असा प्रश्न तुम्हाला विचारतात. मग पहिला अर्थशास्त्रज्ञ आहे जो की आपली त्यांची व्याख्या पाहिली आता, संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशी व्याख्या त्यांनी केली आहे. आणि मग पाश्चात्य किंवा परकीय अर्थतज्ञामध्ये पहिला अर्थतज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ कोण येतो? तर ॲडम स्मिथ येतो. मी आता तुम्हाला सांगितलंय, काय सांगितलंय की हा ॲडम स्मिथ हा कुठल्या देशाचा होता? तर स्कॉटिश आहे ना, स्कॉटिश अर्थतज्ञ होते. आणि अर्थशास्त्राचे जनक कोण असं जर विचारलं तुम्हाला सहज, तर आपण म्हणतो ॲडम स्मिथ. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की का बरं म्हणायचं त्यांना जनक अर्थशास्त्राचा? तर त्यांनी काय केलं बघा, तर 1776 मध्ये एक ग्रंथ लिहिला. आता कुठला ग्रंथ लिहिला असं जर विचारलं तर बघा, वेल्थ ऑफ नेशन्स असा ग्रंथ लिहिला है ना. आता त्याला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? तर राष्ट्रीय संपत्ती है ना. मराठीत काय म्हणतात त्याला? तर राष्ट्रीय संपत्ती असा ग्रंथ लिहिला. इंग्रजीमध्ये काय? वेल्थ ऑफ नेशन्स असा ग्रंथ लिहिला. कुठल्या इसवी सनामध्ये? तर 1776 मध्ये. आता 2-4 पर्याय देतात आणि ॲडम स्मिथचा संदर्भ विचारतात की ॲडम स्मिथच्या बाबतीत खालीलपैकी कुठला विचार योग्य आहे, कुठला चुकीचा आहे. तर पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा की हे अर्थशास्त्राचे जनक आहेत.
आता कुठल्या अर्थशास्त्राचे जनक आहेत? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जनक आहेत. बघा कुठले? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे ते जनक आहेत. भांडवलशाही आहे ना. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था आपल्याला बघायचं आहे त्याचे प्रकार. पण लक्षात ठेवायचं की अर्थशास्त्राचे जनक आहेत ॲडम स्मिथ. म्हणजे कुठल्या अर्थशास्त्राचे जनक आहेत? तर भांडवलशाही अर्थशास्त्राचे हे जनक आहेत, आहे ना. कुठलं पुस्तक लिहिलंय त्याने? तर वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्रीय संपत्ती हा ग्रंथ लिहिला. आणि कधी लिहिला? तर 1776 मध्ये लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केले बघा, काय केलंय की त्यांनी आपला विचार मांडलाय या पुस्तकाच्या माध्यमातून. काय विचार मांडलाय? की पहिला संदर्भ त्यांनी दिलाय की भांडवलशाहीतील बाजारपेठेची समीकरणे, आहे ना, या पुस्तकात त्यांनी मांडली, आहे ना. भांडवलशाही काय आहे याचा उलगडा किंवा बाजारपेठेतली किंवा भांडवलशाहीतील बाजारपेठेची समीकरणे या पुस्तकात त्यांनी मांडली. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की भांडवलशाही पूरक मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा की बाजारपेठेवरील जे घटक आहेत त्याच्यावर नियंत्रण असता कामा नये, असं सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं काय की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जनक कोण? तर ॲडम स्मिथ. स्कॉटिश अर्थतज्ञ होते. आपण काय बघलेलं? तर पाश्चिमात्य किंवा परकीय अर्थतज्ञ. पहिला अर्थतज्ञ कोणता? ॲडम स्मिथ, जो अर्थशास्त्राचा जनक आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्लिअर? आता त्याच्यानंतरचा दुसरा अर्थतज्ञ आहे पाश्चिमात्यच बरं. कोण? तर बघा अल्फ्रेड मार्शल. आता तुम्हाला जोड्या लावायला वगैरे देतात पहा, आहे ना. काय देतात की एकीकडे 2, 3 किंवा 4 पर्याय देतात आणि दुसरीकडे कुठल्या देशाचे म्हणून सुद्धा विचारतात, आहे ना, अर्थशास्त्रज्ञ. आणि म्हणून ॲडम स्मिथ स्कॉटिश होते. आता हे अल्फ्रेड मार्शल कुठले होते? तर इंग्लंडचे होते, आहे ना, इंग्रज होते किंवा इंग्लंडचे होते. आणि मग त्यांनी काय केलं या मार्शल साहेबांनी? तर 1890 मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला. कुठला ग्रंथ लिहिला? तर बघा अर्थशास्त्राचे मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारतात की अर्थशास्त्राचे, किंवा इकडं ग्रंथ देतात आणि इकडं हे अर्थतज्ञ देतात. जोड्या लावायला वगैरे राज्यसभेला वगैरे किंवा तुमच्या कंबाईनच्या परीक्षेला किंवा तुमच्या गटकच्या परीक्षेला, आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आता खरं तर STIच्या मेन्सला सुद्धा अर्थशास्त्र खूप विचारतात. आणि म्हणून काय विचारतील याचा नेम नाही. जर परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्हाला या पद्धतीने उत्तर देता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, की अल्फ्रेड मार्शलनं 1890 मध्ये इंग्लंड मधले होते किंवा ब्रिटिश हे होते अर्थतज्ञ, आणि त्यांनी ग्रंथ लिहिला 1899 मध्ये. काय कुठला ग्रंथ लिहिला? तर अर्थशास्त्राचे मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दुसरे अर्थतज्ञ, त्याच्या पुढे जाऊन आता तिसरे अर्थतज्ञ आहेत. कोण आहेत? तर लियासेन रॉबिन्स. आता हे सुद्धा कुठले होते? इंग्लंड मधलेच होते साहेब हे सुद्धा, आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की ह्यांनी 1932 मध्ये अतिशय महत्वाचा अर्थशास्त्राचा ग्रंथ लिहिलाय. कोणता लिहिलाय विद्यार्थी मित्रांनो? तर बघा अर्थशास्त्र स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर लियासेन रॉबिन्स लिहिलाय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की ॲडम स्मिथनं ग्रंथ लिहिलाय, आहे ना. राष्ट्रीय संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिलाय. कधी? 1776 मध्ये. अल्फ्रेड मार्शलनं ग्रंथ लिहिलाय 1890 मध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन लियासेन रॉबिन्सनं ग्रंथ लिहिलाय 1932 मध्ये, आहे ना. कुठला? अर्थशास्त्र स्वरूप आणि महत्व हा ग्रंथ लिहिलाय. आणि त्याच्या पुढे जाऊन पाश्चात्य अर्थतज्ञामध्ये अजून कुठल्या अर्थतज्ञाचा उल्लेख केला जातो? तर त्याच्यानंतरचा आहे चौथा अर्थतज्ञ आहे हेक्स पॅरेटो. आता हे कुठल्या देशाचे होते? तर इटालियन, आहे ना. इटालियन अर्थतज्ञ होते बरं. हे इटालियन अर्थतज्ञ होते. आणि त्याच्या पुढे जाऊन मग त्याच्यानंतरचा अर्थतज्ञ आहे माल्थस. आता माल्थस हे कुठले होते? हे पाश्चात्याचे सगळे परकीय. मग कुठले होते हे माल्थस साहेब? तर हे सुद्धा इंग्लंडचे होते, आहे ना. हे सुद्धा इंग्लंडचे होते.
इंग्लंडचे होते. त्याच्यानंतर रिकार्डो कुठल्या देशाचे होते, तर हे सुद्धा ब्रिटिश होते, म्हणजेच इंग्लंडचे होते. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी केन्स नावाचा अर्थतज्ञ होता. हा अर्थतज्ञ सुद्धा कुठला होता, तर इंग्लंडचाच होता. आणि मग जर परीक्षेला प्रश्न विचारला की परकीय अर्थतज्ञ कोणते, तर हे 5-7 नावं तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आता काही अर्थतज्ञाचे आपण पुस्तकं सुद्धा पाहिले. जर परीक्षेला विचारलं तर या पद्धतीनं तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. हे झाले पाश्चात्य किंवा परकीय अर्थतज्ञ. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर भारतीय अर्थतज्ञ आहे ना, किंवा भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आता आपण सहज म्हणतो बघा, जर आपल्याला कोणी विचारलं की आद्य अर्थतज्ञ म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, तर आपण काय म्हणतो, कौटिल्य आहे ना. हा आद्य अर्थतज्ञ आहे ना, खूप पूर्वी होता. सुरुवातीला अर्थशास्त्राची सुरुवात खऱ्या अर्थानं कोणी केली आहे, तर कौटिल्याने केली आहे ना. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये हे कौटिल्य होते. आणि या कौटिल्याला पक्षस्वामिनी सुद्धा म्हणतात. दुसरं नाव काय, तर पक्षस्वामिनी सुद्धा म्हणतात. पक्षस्वामिनी असं सुद्धा यांना नाव आहे. आणि या कौटिल्यानं काय केलं, तर चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहून एक ग्रंथ लिहिला आहे ना. कुठला ग्रंथ लिहिला, तर अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे ना. हा खूप महत्वाचा ग्रंथ लिहिला. आता कधी लिहिला, तर इसवी सन पूर्व 350च्या सुमारास यांनी ग्रंथ लिहिला आहे ना. आता काही पुस्तकामध्ये असा संदर्भ सापडतो, काय सापडतो, तर 321 ते 400. पण आपण लक्षात ठेवायचं की अगदी 350च्या सुमारास इसवी सन पूर्व अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ जर कोणी लिहिला असेल, तर कौटिल्याने लिहिला. आता खरं तर या ग्रंथाची रचना जर तुम्ही बघितली, तर खरं तर हा कौटिल्याचा अर्थशास्त्र ग्रंथ राजतंत्रावरला ग्रंथ होता आहे ना. राजानं कसं अनुकरण केलं पाहिजे, त्याचा खजाना कसा असला पाहिजे आहे ना, कुठं कुठं त्यानं खर्च केला पाहिजे, ह्याचंच वर्णन आहे राजाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी राजानं काय करायला पाहिजे, अशाच ज्या काही संकल्पना आहेत, तर या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की खऱ्या अर्थानं अर्थशास्त्राची सुरुवात जर कोणी केली असेल, तर कौटिल्याने केली आहे. म्हणूनच या कौटिल्याला पक्षस्वामिनी तर म्हणतात, पण आद्य अर्थतज्ञ सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि या कौटिल्यानं या अर्थशास्त्राची एक अतिशय महत्वाची व्याख्या केली आहे. काय केली आहे बघा, काय म्हणतात कौटिल्य पक्षस्वामिनी, तर मनुष्यों की जीविका को अर्थ कहते हैं. बघा काय व्याख्या केली आहे, हिंदी भाषेतली व्याख्या आहे की मनुष्यों की जीविका को अर्थ कहते हैं. अशी व्याख्या जर कोणी केली असेल, तर आद्य अर्थतज्ञ भारतीय अर्थतज्ञ बघलेलो आपण कोण कोण, तर पहिला आहे कौटिल्य. अर्थशास्त्र नामक नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, राजतंत्रावरला ग्रंथ होता. आणि मनुष्यों की जीविका को अर्थ कहते हैं अशी व्याख्या जर कोणी केली असेल, तर कौटिल्याने केली आहे. त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा भारतीय अर्थतज्ञ आहे कोण, तर दादाभाई नौरोजी आहे ना. दादाभाई नौरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत आहे ना. अर्थशास्त्राचे जनक म्हणलं की, भांडवलशाही अर्थशास्त्राचे जनक म्हणलं की ॲडम स्मिथ. आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण असं जर विचारलं तुम्हाला, तर दादाभाई नौरोजी आहे ना. आता का बरं म्हणतात त्यांना, आपल्याला बघायचं आहे. भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत. आता का बरं म्हणायचं त्यांना, तर बघा की राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज आहे ना, सर्वप्रथम 1868 मध्ये त्यांनी मांडला आहे ना. राष्ट्रीय उत्पन्न काय असतंय हे सांगण्याचा प्रयत्न 1868 मध्ये कोणी केला, तर दादाभाई नौरोजीने केला. आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला कुठला बघा, की पॉवर्टी ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया आहे ना. हे पुस्तक लिहिलं दादाभाई नौरोजीनं. आणि हे पुस्तक लिहून त्यांनी काय केलं, की राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्वप्रथम त्यांनी अंदाज मांडला. आणि राष्ट्रीय उत्पन्न देशाचं किती सांगितलं, तर वार्षिक 340 कोटी रुपये उत्पन्न दाखवलं. आणि दरडोई उत्पन्न किती दाखवलं, तर 20 रुपये दाखवलं है ना.
आता बघा, जर तुम्हाला दरडोई उत्पन्न काढायचं असेल, कसं काढलं जातंय? तर राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची लोकसंख्या आहे ना, बरोबर दरडोई उत्पन्न आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की दादाभाई नौरोजीनं राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलंय? 340 कोटी रुपये या इसवी सनाचं, बरं आहे ना. आणि म्हणून 1867-68 आणि म्हणून लक्षात ठेवायचं की 340 कोटी रुपये दर काय कुठलं उत्पन्न? तर राष्ट्रीय उत्पन्न सांगितलंय आणि दरडोई उत्पन्न मात्र 20 रुपये सांगितलंय. जर दरडोई उत्पन्न काढायचं असेल तर कसं काढतात? की राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची लोकसंख्या काय निघतंय? दरडोई उत्पन्न निघतंय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की दुसरे अर्थतज्ञ, भारतीय अर्थतज्ञ म्हणून आपण दादाभाई नौरोजी यांचा विचार करतो, हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचे भारतीय अर्थतज्ञ आहेत जे की अतिशय महत्वाचे आहेत. कोणते बघा? तर अमर्त्य सेन आहे ना, अमर्त्य सेन आहेत. आणि मग हे अमर्त्य सेन भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. आता खरं तर अमर्त्य सेनला 1998चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं, जे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की कशासाठी मिळालं अमर्त्य सेनला? तर त्यांच्या विचाराचा गाभा होता. कुठला विचार होता अमर्त्य सेनचा? तर बघा की कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल. मग काय कल्याणकारी अर्थशास्त्रात त्यांनी योगदान दिले? तर त्यांनी सांगितलं सगळ्या जगाला की गरिबी किती वाईट आहे, आरोग्य खूप महत्वाचं आहे, शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला अर्थव्यवस्थेत प्रगती करायचं असेल, देशाचा विकास करायचा आहे, जगाचा विकास करायचा आहे, तर गरिबी हटवली पाहिजे. चांगलं आरोग्य सदृढ असलं पाहिजे, विकास होणार आहे. शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण नसेल तर सगळी जनता निरक्षर होईल. आता कोरोनाच्या काळात शिक्षणच नाही पोरांनो. देशाची भावी पिढी, आपण तुम्हाला सांगतो 10 वर्ष मागे गेल्यासारखी अवस्था आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे हाल आहेत. सरकार कधी शाळा बंद करतंय, कधी चालू करतंय, पण विद्यार्थी मित्रांनो शाळेशिवाय पर्याय नाही आहे. ऑनलाईन शिक्षण ही खोडी कल्पना आहे. शाळेतल्या किमान विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देण्याची गरज आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की देशाची भावी पिढी जर पंगू बनली तर आपली अर्थव्यवस्था सुद्धा लुळी पांगळी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अमर्त्य सेननं काय सांगितलंय? गरिबी हटली पाहिजे, आरोग्य सुधारलं पाहिजे, सगळ्यांना शिक्षण दिलं पाहिजे, तेव्हाच मानवाचा विकास आहे, मानवाचा कल्याण आहे. आणि म्हणून त्यांच्या विचाराचा गाभा हा होता. याची दखल घेतली नोबेल पारितोषिक देणाऱ्या या संस्थेनं. आणि 1998चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक आपल्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाला दिलं. अमर्त्य सेन त्यांचं नाव आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की मानवी विकास निर्देशांक माहित आहे का? तर मानवी विकास निर्देशांक याचे जनक जर कोण आहेत आहे ना, मानवी विकास निर्देशांक. आता हा मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना खूप भारी आहे, आपल्याला बघायचं पुढे. पण लक्षात ठेवायचं की मानवी विकास निर्देशांकाचे जनक कोण? तर अमर्त्य सेन आहेत. आणि पाकिस्तानचे मेहबूब उल हक हे या दोघांनी मिळून हा सगळा विचार मांडला आहे. आणि मानवी विकास निर्देशांकाची कल्पना या दोघांनी दिली आहे. 1990 पासून आपण मानवी विकास निर्देशांक काय करतो? तर प्रकाशित करत असतो. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा असणारा विचार हा अमर्त्य सेनचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण फक्त अर्थशास्त्राची सुरुवातीची ओळख दिली आहे. अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? पाश्चात्य अर्थतज्ञ त्यांनी कुठले कुठले पुस्तकं लिहिलेत? भारतीय अर्थशास्त्रांनी नेमकी काय त्यांची भूमिका आहे? फक्त ओझरतं सुरुवातीचा टप्पा पण पाहिला आहे. आता खरं तर हे जे माझं लेक्चर आहे, आता येणाऱ्या काळात गट ब ची परीक्षा आहे, गट क ची परीक्षा आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये 100% अनेक प्रश्न असतात. आणि म्हणून हे प्रश्न सगळेच्या सगळे तुम्हाला चांगले जावेत. आणि म्हणून या अर्थशास्त्राच्या या लेक्चरच्या सिरीजमधलं पहिलं लेक्चर तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आहे. अलग लक्षात. आणि म्हणून जर तुम्हाला हे असे नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझं नागनाथ उस्तुरे नावाचं यूट्यूबचं चॅनल आहे ना, बघा कोणतं?
तर NAGNATH आहे ना, नागनाथ उस्तुरे UST वारी या यूट्यूबच्या चॅनलला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडलं असेल तर कमेंट करा, बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा आणि म्हणून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील येणाऱ्या काळामध्ये. गट ब गट क च्या दृष्टिकोनातून आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणसुद्धा लवकरच घेणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर माझं नागनाथ उस्तुरे नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपण अर्थशास्त्राच्या या पहिल्या लेक्चरला इथंच पूर्णविराम देऊ. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा अभ्यासासाठी शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो. आणि इथंच आपण थांबूया. दुसरं लेक्चर नंतर आपण घेऊया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.